स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षा करिता जी काही सीईटी घेण्यात आलेली आहे आणि या सीईटीचा स्कोर कार्ड 11 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत आपल्याला बघता येणार आहे. आपल्याला उत्कंठा लागलेली आहे की आपला हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे. आपल्याला स्वतःचे मार्क्स आपल्याला पाहता येत आहे. तुम्हाला किती मार्क्स होते आणि पर्सेंटाइल मध्ये मार्क्स कन्वर्ट करून किती झालेले आहे हे सुद्धा आपल्या आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तर आपण आता कट ऑफ किती लागणार आहे ते बघणार आहे. एक अंदाज आपण बघणार आहोत, कारण खूप विद्यार्थी कमेंटमध्ये विचारतात की सर मला 85 आहे, मला 90 आहे, मला 95 आहे, मला 60 मार्क्स आहे, मला 70 आहे, माझं होईल का? मला पर्सनल सुद्धा मेसेज करताय, आपल्या ग्रुपला सुद्धा टाकताय, टेलिग्रामच्या स्नेह आणि आपल्या व्हॉट्सअपच्या पर्यंत. पण प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. तर थोडं विश्लेषण करतो आहे मी त्यात की गेल्या वर्षीचा कट ऑफ किती असणार आहे, अर्ज किती आलेले आहेत आणि जागा किती असणार आहे आणि कट ऑफ का वाढणार आहे, या दोन्ही गोष्टींचं आपण विश्लेषण करणार आहोत. आणि हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यानुसार तुम्ही स्वतः चेक करायचं आहे की तुम्ही कुठे आहात. बरोबर आहे. आणि यात स्पष्ट सांगणार आहे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचं जमणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहणार आहे. आपण काल पोलीस भरतीचं सांगितलं, आता आपल्याला राज्यसेवा आणि कंबाईनचं कट ऑफ तुम्हाला मी सांगतो आहे. अंदाजित कट ऑफ कोणीच स्पष्ट सांगू शकत नाही की एवढंच कट ऑफ लागणार आहे. आपण अंदाज वर्तवतोय आणि अंदाजीमध्ये आपण 2 मार्क 3 मार्क मागे पुढे आपण होऊ शकते हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवेचा विचार आपण केला तर आपण गेल्या वर्षीचा विचार केला, पण या वर्षी आपण आता विचार करतोय की जागा किती आहे, अर्ज किती आले. राज्यसेवेचा आपण बार्टीचा विचार केला तर बार्टीत 22,887 त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत आणि जागा किती आहेत बार्टीच्या, तर 1200 जागा बार्टीच्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे लक्षात घ्यायचं आहे. महाज्योतीचं सुद्धा 750 जागा आहे, सारथीच्या सुद्धा 750 आहे. पहा, महाज्योती 750, सारथी 750 जागा या राज्यसेवेच्या असणार आहेत. अर्ज किती आलेले आहेत महाज्योतीचे? 37,851 अर्ज महाज्योतीचे आलेले आहेत आणि सारथीचे अर्ज आले आहेत 20,197 अर्ज आलेले आहेत. म्हणजे सर्व 20,000च्याच घरात ही अर्ज आहेत. जागा 750 आहेत. TRTI मध्ये 19,070 त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत आणि जागा आहेत 400 राज्यसेवेच्या जागा. TRTI मध्ये किती? 400 जागा आहेत आणि अर्ज आलेले आहेत 19,070. आणि आरटी जे आहे, जे आता वेगळी स्पेशलायझेशन म्हणजे वेगळं केलेलं आहे जे याच्यातून आपला बार्टी मधून, तर ते त्यात सुद्धा जागा किती आहेत हे मात्र नेमकं माहित नाही, परंतु अर्ज किती आले आहेत तर 3,375 अर्ज राज्यसेवेसाठी आले. मग आता हे अर्ज आणि जागेची संख्या आपण पाहिली तर जागेची संख्या जर पाहिली तर आपल्याला जागा बार्टी जे 1200 आहे राज्यसेवेच्या, 750 हे सारथी आणि महाज्योतीचे आहेत आणि आरटीच्या जागा डिक्लेअर नाही आहेत, सारथीच्या जागा आहेत, TRTIच्या जागा आहेत त्या 400. तर यानुसार आपण कट ऑफ गेल्या वर्षीचा कट ऑफ पाहू 2025चा आणि या वर्षीचा कट ऑफ किती लागणार ते डिक्लेअर करू. गेल्या वर्षीचा कट ऑफ हा किती होता, तर गेल्या वर्षीचा कट ऑफ हा मार्क्स नुसार होता आणि विद्यार्थ्यांना पेपर जे होतं ते पेपर नॉर्मलायझेशन नाही तर पेपरच्या मार्क्स नुसार ते घेतलेलं होतं आणि त्यानुसारच कट ऑफ त्यांनी लावलेला होता. पण या वेळेला काय झालेलं आहे, ज्यांना 67 मार्क आहे त्यांना सुद्धा 92 झालेले आहेत, ज्यांना 58 मार्क्स आहेत त्यांना 85 झालेला आहे म्हणजे नॉर्मलायझेशन करून, ज्यांना 70-75 आहे तो सुद्धा 95-99 वरती गेलेला आहे. म्हणजे यानुसार कमी जास्तपणा झिगझॅग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ आणि कॉम्पिटिशनही तसंच आहे. लोकांचा अवेअरनेसच वाढला आहे, विद्यार्थ्यांचा अवेअरनेस वाढला आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करत असतात. पण हे अर्ज कंबाईन पेक्षा जास्त अर्ज नाही, तर कंबाईन मध्ये जास्त अर्ज आले आहेत, राज्यसेवेला कमी अर्ज आले आहेत. तर यामध्ये जो कट ऑफ आहे हा कट ऑफ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की 90 अबो जे पर्सेंटेज तुम्हाला सांगतोय या वर्षीचा कट ऑफ 90च्या वर लागणार आहे जनरलचा. हे लक्षात घ्यायचं आहे. जनरलचा जो कट ऑफ आहे 90च्या अबो 90-92 कट ऑफ हा लागणार आहे. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग बार्टीचा कट ऑफ किती? 90-92 पर्यंत लागेल. सारथी आणि महाज्योती 95 पर्यंत जाईल, 92 पासून 75 पर्सेंटाईल पर्यंत, 95 पर्सेंटाईल पर्यंत आपला कट ऑफ लागेल हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतर TRTIचा सुद्धा 90 पर्यंत येईल आणि आरटीचा सुद्धा 90 पर्यंत हा कट ऑफ असणार आहे हे सुद्धा समजून घेणं आहे राज्यसेवेचा. मग यामध्ये आपण जनरलचं पाहिलं, मग मेरिट नुसार फिमेल आहे, हे मेल जनरल जे पाहिलं ते 90च्या वर आहे. मग फिमेल सुद्धा
थोडंफार कमी येईल, 85 पर्यंत कोणाचं येईल, फिमेल येईल, जेवढ्या काही जनरल कॅटेगरीच्या फिमेल आहेत तेवढं. आणि टीआरटी मध्ये आदिवासी जे काही कम्युनिटी विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा कट ऑफ हा कमी येईल, 80-85 पर्यंत त्यांचा कट ऑफ येईल. मग त्यात ऑर्फन वेगळे, ऑर्फनचा सुद्धा कट ऑफ याच्यापेक्षाही फिमेल पेक्षाही कमी येईल. नंतर वंचित घटक आहे जे मार्जिनल स्टुडंट आहेत त्यांचा सुद्धा कट ऑफ याच्यापेक्षा कमी येईल. म्हणजे अशा पद्धतीने हा कट ऑफ असणार आहे, मेल फिमेल म्हणजे जनरल, मेल फिमेल आणि ऑर्फन. समजलं? म्हणजे 80-85 पर्यंतच कट ऑफ असणार आहे. अजून एक स्पष्ट करून सांगतोय की ज्यांना 70 पर्सेंटाईल आहे त्यांनी विचारच करू नका, आशाच ठेवू नका, 70च्या खाली कट ऑफ येणार नाही, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. स्पष्ट सांगतोय तुम्हाला, 70च्या वर वाल्यांनी थोडासा विचार ठेवा, म्हणजे 90च्या वरच सांगितलेलं आहे, फिमेल असेल तर 80-85. आता हा कट ऑफ झाला आपला राज्यसेवेचा. आता कट ऑफ पाहू आपण कंबाईनचा कट ऑफ. कंबाईन जर जागानुसार आपण जर पाहिलं तर कंबाईन मध्ये कोणतं, ग्रुप बी आणि ग्रुप सी. मग ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा अवेअरनेस जास्त आहे, याची तयारी करणारे विद्यार्थी जास्त आहेत. मग यात अर्ज राज्यसेवेपेक्षा जास्त या ठिकाणी आलेला आहे, यात जास्त कॉम्पिटिशन आहे. कुठे? कंबाईन मध्ये. मग बार्टीमध्ये अर्ज किती आलेले आहेत? तर बार्टीमध्ये 2025 मध्ये अर्ज आलेले आहेत 26,203. 26,203 अर्ज आले आहेत. जागा किती आहेत? तर जागा आहेत फक्त 500. 26,000 अर्ज आले, जागा किती आहेत? 500. राज्यसेवेत किती जागा होत्या? 22,000. लक्षात घ्या, राज्यसेवेत तर अर्ज किती आले आहेत? 22,000. जागा किती आहे? 1200. आणि कंबाईन मध्ये जागा किती आहेत? फक्त 500 आणि अर्ज किती आले? 26,000. बघा, म्हणजे दुप्पट जिथं जागा आहे तिथं अर्ज कमी आले आहेत आणि जिथं कंबाईन मध्ये जागा 500 आहेत पण अर्ज मात्र जास्त आले. त्यामुळं कट ऑफ हा कंबाईनचा बार्टीचा जास्त लागेल. 92% पेक्षा जास्त बार्टीचा कट ऑफ लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. 90च्या अबोज कट ऑफ लागेल बार्टीचा, कारण अर्ज कंबाईनचे जास्त आले. दुसरं आहे महाज्योती. महाज्योतीत जागा किती आहेत? 800. जागा किती आहेत? 800. आणि अर्ज किती आले? 43,345. सर्वाधिक अर्ज आलेले आहेत महाज्योतीला. किती? महाज्योती 43,000. आणि महाज्योतीमध्ये राज्यसेवेला किती जागा आहेत? 750. आणि अर्ज किती आले? 37,000. तिथं अर्ज मात्र कमी आले आहेत आणि जागा किती आहे? 750. इथं 800 जागा आहे आणि अर्ज मात्र 43,000 आलाय. त्यामुळं हा महाज्योतीचा सुद्धा कंबाईनचा कट ऑफ ग्रुप बी आणि ग्रुप सी चा हा सुद्धा 90च्या वर लागेल, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. नंतर टीआरटीआयच्या जागा किती आहेत? 400. अर्ज किती आले आहेत? 21,445. अर्ज किती आले आहेत? 21,445. आणि हेच टीआरटीआय मध्ये अर्ज किती आले आहेत? राज्यसेवेला तिथेही 400 जागा आहेत पण अर्ज किती आले आहेत? 19,000. इथं अर्ज वाढलेले आहे कंबाईन मध्ये 21,000, 2,000 अर्ज वाढले आहेत. त्यामुळे हा सुद्धा कट ऑफ राज्यसेवेपेक्षा टीआरटीआयचा समोर राहणार आहे, तो सुद्धा 80 पर्यंत 85 पर्यंत लागणार आहे कंबाईनचा. त्यामुळं हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, कारण राज्यसेवेपेक्षा कंबाईनला सर्वाधिक अर्ज आलेले आहेत. त्यामुळे कंबाईनचा कट ऑफ हा राज्यसेवेपेक्षा 2-4% जास्तच असणार आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आरटी मध्ये जागा अजून डिक्लेअर केलेल्या नाही पण अर्ज आलेले आहेत 3,967. दोन्हीकडे राज्यसेवेत सुद्धा 3,375 आलेले आहेत आरटीचे आणि इकडे सुद्धा कंबाईन मध्ये सुद्धा 3,967 अर्ज आलेले आहेत. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. फिमेल कट ऑफ सुद्धा कंबाईनचा हा कमी असेल 2-4 मार्काने किंवा तेवढाच लागू शकतो. याच्या मागचं कारण काय? तर अर्ज जास्त आलेले आहेत, अवेअरनेस कंबाईनच्या बाबतीत जास्त आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे. त्यामुळे ऑर्फन आणि वंचित घटकाचा फक्त 2-4 मार्काने खाली होऊ शकते, ऑर्फनचा थोडा कमी येईल, परंतु मेलच्या नुसार फिमेलचा सुद्धा 2-4 मार्काने कमी असू शकते, परंतु कट ऑफ हा 80च्या खाली येणार नाही. आणि यात सुद्धा मी तुम्हाला सांगतोय की कंबाईन ग्रुप बी आणि सी सुद्धा यामध्ये सुद्धा 70च्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात विचार करू नये, कारण त्यांचं होणारच नाही हे आशा ठेवणंच चुकीचं आहे. त्यामुळे पुढच्या याची तयारी करा. बाकी इतर गोष्टींची तुम्ही तयारी करत असाल तर तयारी करा. अशा पद्धतीनं हा राज्यसेवेचा कट ऑफ आणि राज्यसेवेच्या गेल्या वर्षीचं कट ऑफ आणि राज्यसेवेच्या यावर्षीच्या जागा आणि कंबाईनच्या सुद्धा ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जागा यानुसार आपण हे विश्लेषण केलेलं आहे, ही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे सुद्धा स्पष्टीकरण सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे.
आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशाच अपडेट करता आपण माझे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा, त्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता. टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा, त्यावरती प्रश्न विचारू शकता. या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो JMFC असेल, नंतर SSC असेल, नंतर RRB असेल, नंतर आपलं जे इतर जे काही झालेले पूर्व प्रशिक्षणाच्या जे काही परीक्षा आहे त्याच्या संदर्भातला कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या दृष्टीनं यावर्षी किती असणार आहे असं स्टेप बाय स्टेप आपण ते व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे आवर्जून आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.